सुरुवातीलाच मित्रांनो, देशाच्या राजकारणातून दिल्लीमधून सगळ्यात मोठी बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिलेलं धनुष्यबाण चिन्ह अखेर गोठवलं मित्रांनो. या बातमीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सगळ्यात मोठी खळबळ. तर राहुल नार्वेकर यांना देखील अपात्र करण्यात सुप्रीम कोर्टातून हालचाली. केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक. मित्रांनो, हा निकाल 360 डिग्री अंश सेल्सिअसमध्ये फिरला. उद्धव ठाकरे निकाल संपूर्ण आपल्या बाजूने वळवला. आज दिवसभरामध्ये सुप्रीम कोर्टात काय घडलं याचा आपण घेऊया पुढच्या 2 मिनिटांमध्ये आढावा. सामान्य शिवसैनिकांसाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी ठाकरेंची बाजू विजयाच्या दिशेनं फिरवली आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रचंड घमसान. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाकडून आज शिंदे सेनेला तगडा झटका मिळाला. परंतु कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी ज्या प्रकारचा युक्तिवाद केला आहे त्या युक्तिवादावरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले 39 आमदार यांना अपात्र का करू नये असा थेट सवाल सुप्रीम कोर्टामध्ये विचारला गेला. सुप्रीम कोर्टाने देखील याला उत्तर देत शिंदे सेनेची झोप उडवली आहे आणि 39च्या 39 आमदार अपात्र होणार. या सगळ्यात मोठ्या निर्णयाने राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना पूर्णपणे उघड्यावरती पडल्याचं चित्र यावरून दिसू लागलं आहे. त्यानंतर विधिमंडळ पक्ष, राजकीय पक्ष दोन्ही वेगवेगळे आहेत. राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षापेक्षा खूप मोठा सरस असतो. विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड राजकीय पक्षाच्या नेत्याचे प्रमुख करतात. तेव्हा एकनाथ शिंदे हे कसे काय प्रमुख राहिले असा थेट सवाल जेव्हा देवदत्त कामत यांनी विचारला तेव्हा मात्र सुप्रीम कोर्टातून एकनाथ शिंदेंना जबर धक्का बसला. यावेळी शिवसेना शिंदेगडाचं असलेलं धनुष्यबाण चिन्ह कोणत्या आधारावरती एकनाथ शिंदेंना दिलं गेलं असा सवाल विचारल्याच्या नंतर कपिल सिब्बल यांनी शेवटच्या क्षणाला नवीन डाव खेळला. या डावात कपिल सिब्बल यांनी सर्वात मोठी मागणी करत सुप्रीम कोर्टाला ते करायला भाग पाडलं. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे असणारं चिन्ह हे उद्धव ठाकरेंचं आहे. ते उद्धव ठाकरेंना मिळालं पाहिजे. जर ते उद्धव ठाकरेंना मिळत असेल तर एकनाथ शिंदेंकडे असलेलं धनुष्यबाण चिन्ह आपण गोठवावं असा थेट प्रश्न विचारला आणि त्याला सुप्रीम कोर्टाने उत्तर देत आता एकनाथ शिंदेंच्या हातातलं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाणार असल्याची देखील माहिती समोर येते. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये या वाढलेल्या हालचाली, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाढलेल्या हालचाली या पाहता आगामी काळात उद्धव ठाकरेंची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना असल्याचं सुप्रीम कोर्टाकडून शिक्कामोर्तब होणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट समोर येते. मित्रांनो, सध्याच्या या राजकारणामध्ये पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेंनी जवळजवळ 99% सुप्रीम कोर्टामध्ये बाजी पलटली आहे आणि ही बाजी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात आहे. त्यामुळे 39 आमदारांसह आत्ता गेलेले 6 खासदार आणि तेव्हाचे 13 खासदार या सगळ्यांचा अपात्रतेचा नवा करिश्मा उद्धव ठाकरे करतील. या दरम्यान उद्धव ठाकरेंनी पुढे देखील नवीन चाल खेळत पक्ष आणि चिन्ह याच्यानंतर राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या विरोधात देखील आपण कारवाई करावी. आगामी होऊ घातलेल्या वेगवेगळ्या पक्षाच्या फुटीच्या संदर्भामध्ये अशा घटना कधी घडू नये म्हणून सध्या या घटनेला धरूनच आगामी काळात राहुल नार्वेकर यांना आपण समज द्यावी. केंद्रीय निवडणूक आयोग एकतर्फी निर्णय घेऊन ते एखाद्या पक्षाच्या बाजूने निर्णय घेत होते. केंद्रात ज्यांचं सत्ता आहे भाजप सांगेल तसं ऐकणार होतं म्हणून आपण देखील त्याला समज द्यावी. या दृष्टिकोनातून पुन्हा निकाल ठाकरेंच्या बाजूने आपण द्यावा अशी मागणी कपिल सिब्बल यांनी लावून धरली आणि त्या मागणीला मित्रांनो सुप्रीम कोर्टाकडून देखील तेवढ्याच प्रकारे अतिशय चांगलं उत्तर मिळालं. म्हणून आता उद्धव ठाकरेंच्या वकिलांची सलग 8 दिवस उद्या देखील परत सुनावणी होईल. या सुनावणीवरती सगळ्यात मोठी चर्चा होईल आणि चर्चेच्या नंतर एकनाथ शिंदेंचे वकील बाजू मांडतील आणि सर्वात शेवटी निकाल येईल तो म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी तो अतिशय धक्कादायक असेल. ज्या प्रकारे कोर्टाने निरीक्षण नोंदवलं आहे त्या निरीक्षण नोंदवल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते निरीक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. या निरीक्षणामुळे सर्वात मोठा राजकीय पेच प्रसंग निर्माण होऊन महाराष्ट्रात नवीन राजकीय घडामोड घडून येईल आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातात निर्माण होईल. मित्रांनो, ही एक सगळ्यात मोठी अपडेट. मात्र शिवसेनेचं ठाकरेंचं धनुष्यबाण चिन्ह
उद्धव ठाकरेंना मिळणार नाही, ते शेवटपर्यंत न मिळालेले ते गोठवलं जाईल अशी देखील सध्या मागणी उद्धव ठाकरेंनी केली. त्यामुळे एकनाथ शिंदेंना नवीन पक्षचिन्ह शोधावं लागेल आणि ते चिन्हावरती त्यांना आगामी निवडणुका लढाव्या लागतील. अशा प्रकारचा निकाल सुप्रीम कोर्टातून आगामी काही दिवसात अपेक्षित आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे आता ॲक्शन मोडवरती आलेत. एकनाथ शिंदेंना हा सगळ्यात मोठा धक्का सुप्रीम कोर्टातून देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी लावून धरली आहे. धन्यवाद.